निपुण भारत, निपुण भारत, निपुण भारत, निपुण भारत। बघा ना, आधी तुम्ही एखाद्या दुकानात जायचे, त्या दुकानात तुम्हाला साड्या बघायच्या असतील, तुम्हाला कपडे बघायचे असतील, कुठलीही वस्तू खरेदी करायची असेल तर त्या दुकानात एक सेल्समॅन नावाचा प्रकार असायचा आणि तो तुम्हाला प्रत्येक वस्तू दाखवून त्या वस्तूचे फीचर्स काय आहेत, ती वस्तू किती छान आहे, किती तुम्हाला उपयोगी आहे, अशा सगळ्या बाबी सांगायच्या। आणि ह्या सगळ्या बाबी सांगितल्यानंतर त्याचा परिणाम काय व्हायचा तर तुम्हाला वाटलं तर तुम्ही ते घ्यायचे, जर त्याच्या सगळ्या माहितीने तुम्ही इम्प्रेस झाले तर। पण मुद्दा हा समजून घ्यावा लागेल की इथे कोणी सेल्समॅन नव्हता, इथे कुणाला तुम्हाला पटवून सांगितलं नाही आणि तरी पण इम्पॅक्ट असा झाला की तुम्हाला ती घड्याळ घ्यावीशी वाटली आणि तुम्ही ती घेतली। तर हे जे काही सेल्समॅनचं काम केलं ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सने केलं। पण सेल्समॅनचं काम सोपं होतं कारण तुम्ही दुकानात गेले आणि तो तुमच्याशी बोलला। पण इथे तुम्ही कुठल्या दुकानात गेले नाही, तुम्ही कुणाशी बोलला नाहीत आणि एवढ्या मोठ्या जगातल्या लोकसंख्येपैकी तुम्ही निवडल्या गेलात, एवढ्या सगळ्या घड्याळी, एवढे सगळे ब्रँड, त्यामधनं तुम्ही निवडल्या गेलात आणि त्या दोघांची जोडी लावल्या गेली। हे शोधण्याचं काम, ते जोडण्याचं काम, त्याला वारंवार ती गोष्ट दाखवण्याचं काम, हे सगळं जे काही काम केलं ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सने केलं आणि हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स वीक आहे, अद्याप स्ट्रॉंग आलेलं नाही। मग जेव्हा स्ट्रॉंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स येईल तेव्हा काय काय होऊ शकते तर मित्रांनो खूप वेगळ्या वेगळ्या गमती घडू शकतात। काय तर एक ॲप तुमच्याकडे असणार की जे ॲप तुमच्या स्टेप्स, तुम्ही किती पाय चाललेत ते मोजतं आणि तुमच्या खिशात मोबाईल ठेवलेला असतो आणि तुम्ही चालता आणि नंतर तुमचे किती पावलं चालले हे काउंट होतात। आहे ना असं ॲप? बरं, आता भविष्यात जेव्हा स्ट्रॉंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स येईल तेव्हा काय होऊ शकतं, तेव्हा कदाचित तुमचे हार्टबीट्स किती आहेत ते पण मोजल्या जातील, तुमच्या ज्या काही आपण म्हणतो की बाबा ब्रेनच्या क्रिया कशा होतात त्या पण बघितल्या जातील, सोबतच तुमच्या शरीरामध्ये ज्या काही रक्तवाहिन्या आहेत त्याचा फ्लो काय तो पण काउंट केला जाईल। कदाचित असं पण होईल की तुमच्या हृदयाला ज्या काही रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्या आहेत त्यामध्ये कुठे कुठे ब्लॉक आहेत, किती किती प्रमाणात ब्लॉक आहेत ते पण सांगितलं जाईल। आणि फक्त एवढं सांगणार नाही तर तो हे पण सांगेल की ब्लॉक किती आहे, तो रोज किती वाढतोय, पुढच्या 15 दिवसामध्ये त्याची अवस्था काय होणार आहे आणि 15 दिवसाच्या आत तुम्हाला जायचं असेल तर कुठल्या डॉक्टरकडे जावं लागेल, 15 दिवसाच्या नंतर जायचं असलं तर कुठल्या डॉक्टरकडे जावं लागेल आणि कदाचित ते 15-20 दिवसाच्या नंतर नाही गेले तर स्मशानात जाण्यासाठीच्या विधीसाठी लागणारी साहित्य कुठे मिळेल ते पण तो सांगेल। आणि ते सगळं सांगितल्यानंतर तुम्ही लगेच त्या डॉक्टरकडे जाणार, ज्या डॉक्टर तुम्हाला त्या स्ट्रॉंग आर्टिफिशियल इंटेलिजन्सने सांगितलंय त्याच्याकडे जाऊन तुम्ही स्वतःची सर्जरी वगैरे करून घेणार किंवा ट्रीटमेंट करून घेणार। आता बघा, आधी तुम्हाला करायला हे सगळे लोक होते, शरीर काय चालतं कसं चालतं माहीत नव्हतं। स्ट्रॉंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स आला की ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळणार आहेत आणि त्या गोष्टी कळल्यानंतर तुमची लाईफ डिपेंड ऑन असेल त्या गोष्टीवर। मी हे सगळं तुम्हाला का सांगतोय, मी हे सगळं तुम्हाला यासाठी सांगतो की भविष्यात काय होऊ शकते आणि भविष्यात जर ह्या गोष्टी होऊ शकतात तेव्हा तो असं म्हणतोय की आता बघा, मी फक्त तुम्हाला एक सेक्टर सांगितलं की काय होऊ शकते, मी तुम्हाला शिक्षणाच्या संदर्भातली एक गोष्ट सांगतो जी फार महत्त्वाची आहे आणि मग आपण युजलेस आणि युजलेसचा जो काही प्रकार त्याने सांगितला तो समजून घेऊ। मित्रांनो, बँगलोरमध्ये एक असा रोबोट आलाय जो रोबोट वर्गामध्ये लावला की पूर्णतः शिकवण्याचं काम करते। बरं, तुम्ही म्हणाल नाही रोबोट तर त्याला जे माहीत असेल ते शिकवेल ना, नाही, त्या रोबोटमध्ये आता अशा प्रकारचं काम केलं आहे किंवा अशा प्रकारच्या कामाची संभाव्यता आहे की ते रोबोटमध्ये खूप सारा डेटा फीड केलेला आहे, तो सगळ्या प्रश्नाची उत्तरं देतो जे काही प्रश्न विचारला त्याची। पण आता इथून पुढे त्याच्यामध्ये इमोशनल इंटेलिजन्स हा पण भाग त्याच्यामध्ये भरला गेला आहे आणि त्याची शक्यता अशी आहे जेव्हा स्ट्रॉंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स येऊ घाईल तेव्हा तो पुढच्याच्या चेहऱ्याचं एक्सप्रेशन पण वाचेल आणि तो एक्सप्रेशन वाचून अंदाज करू शकेल की याच्या डोक्यामध्ये काय चाललंय। म्हणजेच आपल्या शाळेमध्ये जर तो रोबोट बसवला तर जी मुलं बोलत नाहीत, जी मुलं मागे आहेत त्याचा चेहरा बघून पण तो सांगेल की अरे याचा काय प्रॉब्लेम आहे आणि तो प्रॉब्लेम फक्त सांगणार नाही तर तो प्रॉब्लेम आयडेंटिफाय करून त्याच्यासोबत काय करायला पाहिजे ते पण करेल। मग आता विचार करा की त्या रोबोटची लागत, जेव्हा तो रोबोट बनला तेव्हा त्याची किंमत, त्या रोबोटची लागत काहीतरी करोडमध्ये होती, 8-10 करोड त्याला त्या सगळ्या त्याची लागत होती। पण त्या शास्त्रज्ञांचा असा दावा आहे की 2-3 वर्षामध्ये जेव्हा स्ट्रॉंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स अधिक सक्रिय काम करायला लागेल तेव्हा त्याची किंमत काहीतरी 4-5 लाखापर्यंत आलेली असेल रोबोटची, जो शिक्षकाचं पूर्णतः काम करेल। मग आता विचार करा की जर तो रोबोट आपल्या वर्गात आला तर आपलं काय होईल किंवा आपल्या शिक्षकांचं काय होईल। असं सगळं होऊ शकते जेव्हा स्ट्रॉंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स येईल तेव्हा। पण मी हे तुम्हाला भीती घालण्यासाठी सांगत नाहीये, मी तुम्हाला यासाठी सांगतोय की बदलत्या काळातला शिक्षक पण कसा असणार आहे ते पण बघावं लागणार आहे। आता जसं काय आम्ही गभमम शिकवतो त्याने नाही होणार, आमची भूमिका पण बदलावी लागणार आहे। नाही बदलली तर आम्ही पण काय होऊ, युजलेस। पण आधी युजलेस काय ते समजून घेऊ। तर युव्हल नोआ हरारी काय म्हणतो,
औद्योगिक क्रांती झाली तेव्हा 2 वर्ग अस्तित्वात आले, कामगार आणि भांडवलगार. तो हा म्हणतोय की संगणक क्रांती परमोच्चस्थानी, जे आपण आता समजून घेतलंय, गेल्यानंतर 2 नव्याने वर्ग अस्तित्वात येतील. एक वर्ग असेल युजफुल आणि दुसरा असेल युजलेस. युजफुल आणि युजलेस. युजफुल म्हणजे काय? कामाचा. आणि युजलेस म्हणजे काय? बिनकामाचा. बघा, बिनकामाचा आणि युजलेस. युजलेस हा शब्द जेव्हा इंग्रजीमध्ये बोलला जातो, एखाद्याला जेव्हा बोलल्या जातं हा युजलेस आहे, तेव्हा तो शिवीसारखा उद्गारला जातो किंवा शिवीच्या स्वरूपात असतो. हा युजलेस म्हटलंय. आपल्याकडे बिनकामाचं म्हटलं तर फार असं काही शिवीसारखं वाटत नाही. का बरं? कारण आमच्या मराठी भाषेचा दर्जा एवढा उच्च पातळीचा आहे शिव्यांच्या बाबतीत की ते बिनकामाचं वगैरे असं काहीच वाटत नाही. एवढ्या छान पद्धतीच्या शिव्या आमच्याकडे आहेत. काय काय ते मी सांगणं आवश्यक नाही, तुमच्या डोक्यात येऊन पण गेल्या असतील.